आज आपण मांडोगण फराटा येथे आहोत आणि ह्या माऊलीची या महिलेची काय व्यथा आहे ते आपण जाणून घेणार आहोत। सांगा। माझं नाव अनिता परमेश्वर। माझ्या मुलाने पतसंस्थेत पैसे टाकलेले होते। कोणत्या कोणत्या पतसंस्थेत? लक्षवेध पतसंस्थेत पैसे टाकलेले होते। बर। एक रुपया जमा करून ठेवलेला होता। ते आता ते पैसे द्यायला नकार देत आहेत। माझ्या सुनबाईच्या किडनीचा प्रॉब्लेम आहे। आम्हाला महिन्याला वैद्यकीय उपचारासाठी हवेत। वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये न्यावे लागते, तर त्याच्यासाठी उपचारासाठी पैसे नाही आहेत। तर आम्ही पैसे पतसंस्थेला मागितले, तर त्यांनी आम्हाला आज देतो उद्या देतो असे हेलपटे घालायला लावले। 7,000साठी एवढे हेलपटे घालायला लावतात, तर मग लाखो रुपये असतील तर काय केलं असतं? हे पहा, मांडोगण फराटा मांडोगण करा आसपासच्या गावातील ग्रामस्थांनो, या गंभीर समस्याकडे लक्ष द्या। सध्या मांडोगण फराटा येथील पतसंस्थांचं चाललंय काय? गुंतवणूकदारांना पैसे वेळेत मिळणार। नक्की या पतसंस्था आपल्या गावामध्ये येऊन करतात काय? पाहुणे, मित्रमंडळी, नातेवाईक आणि पुन्हा अशा गुंतवणूकदारांना छोट्या धमक्या दिल्या जातात। तुम्ही कंप्लेंट करा, केसेस करा, आमचं काही होऊ शकत नाही। म्हणजे सर्वसामान्यांचा पैसा खरंच सुरक्षित आहे का, याकडे आपण कधी पाहणार आहोत। आणि अशा छोट्या व्यवहारातूनच मोठ्या व्यवहार जे करतात, गुंतवणूक करतात, त्यांनाही याचा विचार करायला लावणारी ही बाब आहे। फोन केला तरी फोन उचलत नाही। आपण चेअरमनला फोन केलता? हो केलता। उचलला का? नाही उचलला। बरं, इथं जी शाखा आहे त्यांच्याकडे गेले ते पैसे आणायला? हो। पुस्तक कुठं आहे आपलं? त्यांच्याकडेच जमा आहे। मग किती दिवस झालं चक्रा मारताय? मग 1 महिना झालाय। बरं, 7,000 मिळाले तुम्हाला, त्यांनी काय काय सांगितलं, कधी या काय? दर सोमवारी बोलवतात। बर। आज देतो उद्या देतो, नाही तर सोमवार सांगतात, पण अजून काही पैसे मिळालेले नाही। दिवसाचं कलेक्शन यांचं भरपूर असतं आणि 7,000 देण्यासाठी विलंब का? नक्की काय तुमचं त्यांचा कधी वाद झालाय का? नाही। मग पहा, आपली गुंतवणूक आपल्यालाच वेळेत मिळत नाही आणि फोन जर केलेला त्यांना राग येत असेल तर मग माणसाने चेअरमनला फोन करायचा, नाही तर कोणाला करायचा? वेळच अशी आहे की पैशाशिवाय कामच नाही आमचं। बरं, दुसरी गोष्ट, आपल्याला त्यांची दुसरी शाखा आहे कानगावला जा म्हणतात का मांडोगणमध्येच देतात पैसे? कानगावला का तर बऱ्याच कानगावला 2 तास बसून आले, त्यांनी संस्था बंद केलेली होती। आता वाट बघून शेवट निघून आले मी। हे पहा, गुंतवणूक ही का मांडोगण फराटामध्ये केली तरी कानगावला जा असं सांगितलं जातं। हा संस्थेचा प्रश्न आहे संस्थेने। आणि दुसरी गोष्ट, काही ठेवीदारांच्या ज्या छोट्या रकमा असतात त्यासाठी दिवस घालवायचा, हेलपाटे मारायचे, हा मानसिक त्रास हा संस्थेकडनं दिला जातो असा यांचा अनुभव आहे। आणि पैसे 7,000 मिळण्यासाठी जर एवढी उडवाउडवीची उत्तरं आणि इतका मानसिक त्रास दिला जात असेल तर लाखो रुपयेवाल्यांना किती त्रास होईल हेही तितकेच महत्त्वाचे आहे। अजून काय सांगायचं आहे आपल्याला? माझा मुलगा टेन्शनमध्ये असतो, हां, पैसे मिळत नाही दवाखान्यासाठी। यांच्याकडनंच आम्हाला लवकरात लवकर पैसे उद्याची उद्या मिळायला पाहिजे, अशी व्यवस्था लवकरात लवकर चेअरमन साहेबांनी केली पाहिजे। मी करतो, चेअरमनशी संपर्क करतो, फोन लावतो आणि मी हा पाठपुरावा पुढील काळामध्ये सुरू ठेवतो। आपले 7,000 मिळण्यासाठी नक्की आपल्याला सहकार्य होईल। 7,000 आहेत, पण इतर लोकांचे पण आहेत ना, नुसतं आम्ही स्वतःसाठीच नाही हे करत आहे। अजून काय सांगायचं आहे का आपल्याला? चालतं, खूप धन्यवाद।